स्वागत करतो आणि आजच्या या चर्चेची सुरुवात थेट अजितजी आपल्यापासून करेल, कारण मराठा आंदोलनाचा पहिला दिवस जो आहे तो संपत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारने आमची कोंडी केली असं थेट मनोज जरांगे बोलताना दिसून आलेले आहेत की कुठेही आम्हाला पाणी नाही, व्यवस्थित सोय नाही, कुठेही आम्हाला जेवण मिळेल अशा प्रकारची कुठली तरतूद नाही, सरकार कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आवाज स्वतः मनोज जरांगे पाटलांनी अगदी काही क्षणांपूर्वी दिलेला आहे। अजितजी, सरकारतर्फे तुम्ही काय सांगणार आहात? याचं एकच उत्तर मला द्यायचंय, पाटलांना काहीतरी गैरसमज झाला असावा। बरं, आपण एक लक्षात घ्या, आज मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आम्ही पाण्याचं वाटप केलं, कारण पाण्याची उपलब्धता नव्हती। दुपारनंतर गर्दी वाढत गेली, त्यामुळे लोक व्यावसायिकांनी दुकानं बंद केली होती। आम्हाला आमच्या इथलं पाणी संपल्यानंतर आम्ही कोटात जाऊन, म्हणजे फोर्ट मध्ये जाऊन एका आमच्या सहकार्याच्या हॉटेलमधनं पाण्याचे बॉक्स आणून तिथं पाण्याचं वाटप केलं। बरं। आणि आमच्या कार्यालयाच्या समोर तिथे पोलीस मज्जाव करत होते, तरी सुद्धा आम्ही हस्तक्षेप करून आमच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला आमच्या धाराशिव आणि इतर भागामधून आलेल्या आंदोलक बांधवांच्या ट्रक्स तिथे लावायला मदत केली। विशालजी, सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो, इथं पक्षाचा विषय नाही आहे, हे समाजाचं आंदोलन आहे। बरोबर। आम्ही सुद्धा मराठा आरक्षण आंदोलनामधले घटक आहोत। कधी कधी उद्विग्नतेनं काही गोष्टी बोलल्या जातात। आज पाटलांचा जो सगळा बोलण्याचा मूड होता, त्याच्यामध्ये गोष्ट लक्षात आली की ठीक आहे, त्यांना काहीतरी याच्यामधनं ठोस हवाय, आम्हाला सुद्धा ठोस हवाय। 40-45 वर्षांचा आमचा लढा आहे। याच्यामध्ये सरकारच्या कडून पहिल्या दिवसापासून अतिशय पॉझिटिव्हली हे सगळा विषय केला जातोय। आपण बघितलं असेल, आज मी दिवसभर मुंबईमध्ये आसपासच्या ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये होतो। मला सकाळी 7 वाजता मी निघालो, मला 11:30 वाजले नरिमन पॉइंटला पोहोचायला। ट्रॅफिक होती, प्रचंड वाहतूक कोंडी होती, पाऊस प्रचंड होता, पोलीस त्याच्यामध्ये मदत करत होते। काही वेळेला आमचे बांधव थोडेसे आक्रमक होत होते, त्यांनाही समजून सांगितलं जात होतं, ते पुढे आंदोलनाच्या स्थळी निघत होते। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की दक्षिण मुंबईमध्ये आता याच्यातनं आम्ही थोडा धडा घेतला। उद्यापासून आम्ही काय करू की खाण्यापिण्याची काही व्यवस्था करता येते का, त्याच्यावर अधिक लक्ष, आज व्यक्तिगत पातळीवरती झाली, आता बोलणंही सुरू आहे आमच्या काही सहकाऱ्यांच्याकडनं, म्हणजे असं ते सांगणं योग्य नाही, ते आमच्या समाजाचं आंदोलन आहे। बरं, निश्चित आहे। सरकारची बाजू मला लक्षात आली की तुम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न करताय। करण गायकरजी, अजितजी जसं आता मगाशी म्हणाले की कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज झालाय मराठा समाजाचा। करण गायकर, गैरसमज कसा म्हणता येईल? ज्या वेळेस 9 ऑगस्टला याच मुंबईमध्ये मराठा समाजाचा एवढा मोठा मोर्चा निघाला, त्यावेळेस कुठलंही दुकान बंद नव्हतं। अजितजी